1853 ब्रिटिश भारतात एक असा कायदा मंजूर झाला जो कंपनी राज्याचा शेवटचा कायदा होता. हा कायदा म्हणजे चार्टर ॲक्ट 1853. दर 20 वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार नूतनीकरण केला जात होता. 1793, 1813 आणि 1833 आणि आता 1853. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. ब्रिटिश संसदेला जाणीव होते की कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व आता जास्त काळ टिकणार नाही. म्हणूनच 1853चा कायदा म्हणजे कंपनीवर ब्रिटिश सरकारचे अधिक नियंत्रण. तर नमस्कार मित्रांनो, परत आजच्या आपल्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चार्टर कायदा 1853 पाहणार आहोत. हा 1793 ते 1853 या दरम्यानचा शेवटचा चार्टर कायदा ठरला. यात कंपनीच्या कारभाराला ठराविक कालमर्यादा देण्यात आली नाही. पूर्वी कंपनी अधिकाऱ्यांना 20 वर्षांचा कालावधी दिला जात होता, परंतु यावेळीस तसं काहीही नव्हतं. म्हणजेच कंपनीचे भविष्य आता ब्रिटिश संसदेच्या हातात गेले होते. या कायद्याने कार्यकारी आणि विधिमंडळीय सत्तेचे विभाजन केले. गव्हर्नर जनरलची परिषद आता स्वतंत्रपणे कायदे बनवू लागली. भारतामध्ये सत्ता विभाजनाच्या संकल्पनेची ही सुरुवात होती. विधिमंडळ परिषदेत 6 नवीन सदस्यांची भर घालण्यात आली. चर्चा, प्रश्नोत्तरं आणि मतदान प्रक्रिया सुरू झाली. ही परिषद मिनी संसद म्हणून कार्य करू लागली. सर्वात मोठा बदल, नागरी सेवेत खुली स्पर्धा पद्धती. भारतीयांनाही परीक्षेद्वारे सेवेत प्रवेशाची संधी. 1854 मध्ये मॅकॉले समिती नेमली गेली. यातून भारतीय नागरी सेवेचा पाया घातला गेला. कोर्ट ऑफ डायरेक्टर्सची संख्या 24 वरून 18 करण्यात आली. 6 सदस्य ब्रिटिश क्राऊनने नियुक्त केले. यामुळे कंपनीवरील ब्रिटिश नियंत्रण अधिक मजबूत झाले. फक्त 5 वर्षांनंतर 1857चे बंड झाले आणि 1858 मध्ये कंपनी राज संपला. चार्टर ॲक्ट 1853 हा त्या समाप्तीचा पहिला मोठा टप्पा होता. अशा प्रकारे चार्टर ॲक्ट 1853 हा ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या कायद्यामुळे कंपनीच्या सत्तेवर ब्रिटिश संसदेचे नियंत्रण अधिक मजबूत झाले. तसेच नागरी सेवेत खुल्या स्पर्धा परीक्षेची संकल्पना मांडली गेली, ज्यामुळे प्रशासनात गुणवत्ता व पारदर्शकतेला चालना मिळाली. हा कायदा इतर चार्टर कायद्यांप्रमाणे 20 वर्षांसाठी मंजूर न करता तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आला. यावरून स्पष्ट होते की ब्रिटिश संसद भारतातील कंपनीच्या सत्तेबद्दल पुनर्विचार करत होती. आणि याच प्रक्रियेचा पुढील टप्पा म्हणजे इंडियन रिबेलियन ऑफ 1857, ज्यामुळे अखेरीस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 लागू झाला आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश क्राऊनकडे गेला. म्हणूनच चार्टर ॲक्ट 1853 हा कंपनीच्या सत्तेच्या समाप्तीची सुरुवात मानला जातो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.